सगळं म्हणजे फोनला रेंज नाहीये बिलकुल, त्यामुळे असं वाटलं होतं की अरे कसं होणार आहे, नेटवर्क नसणार आहे, खूपच बोर होईल का, काय करणार, जेव्हा अमृता बिझी असेल तेव्हा मी काय करू. पण असं खरं सांगतो, असं एक मिनिट पण जात नाही की मी बोर झालोय. खरंच जगाचा विसर पडावा असे हे 3 दिवस होते. आमची गवर तर छान तयार झाली. मग आता गवर आणि गणपती यांच्यामध्ये भगवान शंकर तर हवेतच. मग त्यांचा सुद्धा साजशृंगार सुरू झाला आणि हे सगळं शुभंकर तिथे बसून बघत होता. आपले भारतीय सण हे नुसते साजरे करण्यासाठी नसतात, तर वेळोवेळी आपल्याला बरंच काही शिकवत असतात. म्हणजे बघा ना, गणपती बाप्पा येतो तेव्हा गवर सुद्धा येते, भगवान शंकर सुद्धा विराजमान होतात. म्हणजेच काय, सणासुदीला राग रुसवा विसरून अख्ख्या कुटुंबाने एकत्र यायचं असतं आणि त्यामुळेच खरी रंगत येते. लग्नानंतर गावाला गणपतीला पहिल्यांदाच गेले होते, त्यामुळे अगदी फ्रेश फ्रेश माहेरवाशिणीचा जो मान असतो तो मला मिळाला आणि आमच्या गौरींना विराजमान करण्याची संधी मला मिळाली. आरतीला काल प्रत्येकाच्या घरी जायचा योग आला, तर प्रत्येकजण आपुलकीने विचारतो आणि असं वाटत नाही की त्यांना आत्ता पहिल्यांदा भेटतोय. इतकी छान माणसं आहेत.